शक्ती आणि महायुतीच्या भव्य अशा ह्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना अभिमान वाटावा असं एक आगळं वेगळं जागतिक पातळीवरचं पराक्रमाचं एक ऐतिहासिक असा सिंदूरचा विजय आपण सगळ्यांनी मिळवला आणि आपल्या देशाची शक्ती काय आहे याच्याबद्दल सगळ्या जगाला एक वेगळ्या प्रकारची जाणीव करून दिली। भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र काय करू शकतात हे दाखवून दिलं आणि भारताच्या सगळ्या सेना दलामध्ये काम करणाऱ्या ज्यांच्यामुळं खरं तर आपल्या सगळ्यांचा अभिमान आज द्विगुणित झाला आहे, या श्रीकृष्णाच्या जन्माची आठवण करणाऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या पराक्रमाला साथ घालावी, त्यांची आठवण करावी आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी जसं श्रीकृष्णानं जन्म घेतला आणि बाल गोपालांच्या मैत्रीतून खरं तर ज्या दहीहंडीचा फोडण्याचा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, श्रीकृष्णाला आणि त्यांच्या बालमित्रांना दही खायला मिळू नये, लोणी खायला मिळू नये म्हणून ते उंचावर बांधलं जायचं। पण मैत्री काय असती आणि एकमेकाच्या मैत्रीतून एकमेकाच्या खांद्यावरनं त्या उंच दहीहंडीपर्यंत पोचायचं आणि ती दहीहंडी फोडायची आणि सगळ्यांनी मिळून तो दही काला करायचा, ही जी परंपरा आपल्याला शिकवून दिली, ती परंपरा जतन करण्याचं एक काम खरं तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। मिरज शहर आणि या परिसरातले सगळे आमचे सहकारी अतिशय मोठ्या उत्साहानं हा समारंभ संपन्न करतायत। महाराष्ट्रातून चांगल्यात चांगले कलाकार कलावंत या ठिकाणी यावे आणि ह्या उत्सवाची शोभा वाढावी, उत्साह वाढावा, अशा प्रकारचा खरं तर हा उत्सव आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी संपन्न होतोय। आणि मला आनंद आहे की या उत्सवाला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा स्वतः शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। जिल्हा अधिकारी काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे शिराळ्याचे आमदार मला वाटते जवळजवळ 1 तास सत्यजित भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मिरजेचे आमदार आमचे सुरेश भाऊ खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। नितीनजी शिंदे आहेत, अजून काही लोक खरं तर या ठिकाणी येत आहेत आणि ह्या सगळ्यांनी जो काही मान सन्मान आपल्या सगळ्यांच्या संघटनेला ह्या ठिकाणी दिलाय आणि चांगल्याचं भलं करणारा हा उत्सव जनस्वराज्याच्या चांग भलंच्या माध्यमातून आज संपन्न होतोय, याचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी होतोय। मी विशेष करून खरं तर मोठ्या उत्साहानं याचं आयोजन करणारे माझे सहकारी समित कदम यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की गेले महिनाभर चांगल्यात चांगल्या पद्धतीनं हे आयोजन कसं केलं जाईल। मला रोज बोलत असताना आज आपण हे करतोय, आपण ते करतोय, आपल्या सगळ्या सांगली, मिरज आणि पंचकृषीला जनस्वराज्याला शोभल असं कुणी केलं नाही, असं दहीहंडी कशी करावी हे समाजाला दाखवून देणारा हा उत्सव सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपन्न करण्याचं हे एक प्रचंड मोठं आव्हान त्यांनी सगळ्यांनी पेललेलं आहे। मी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही दहीहंडी हे प्रेम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या देशाप्रती समर्पित करत असताना असंच वृद्धिंगत करण्याचं सामर्थ्य आणि आशीर्वाद श्रीकृष्णानं आपल्याला प्रदान करावा, ही मनस्वी प्रार्थना त्याच्या चरणी करून माझे शुभेच्छांचं मनोगत मी या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद सावकर। आणि यानंतर